कारण शेवटी शेतकरी आहे भाऊ, ज्याची जळती त्याला कळते. तो जरी बीजेपीचा असन तरी त्याच्या मालाला भाव नाही भेटून राहिले ना. त्याला सांगणं आहे का तुम्ही बरोबर राहा, मायापेक्षा तुम्ही जास्त खाल्ले आहे. म्हणजे मी खाल्ले नाही, मी माया नाही तर पुन्हा हे व्हायरल करून. शेतकऱ्याला वाटत होतं का बस बोट लावल्यावर पोट आलं पाहिजे, ठीक आहे, म्हणजे लगेच उद्याच्या उद्याच कर्जमाफी झाली पाहिजे, ठीक आहे. इकत कोण घेणे, याचे जवळ आहे ना मुक्या आणि म्हणते तुरी घ्यायच्या असन तर म्हणते बारदाना संपला म्हणते देवाभाऊ, आणि सिमेंटवर टाकाले ट्रक न बारदाना येते. साले उत्तर बी असे देत नाही का जे मनाले पटत नाही. ह्या आंदोलनाचा विजय तिथंच आहे का सर्व लोक एकत्र आले, सर्व जाती धर्माचे पक्ष. मी बीजेपीच्या काही लोकांचे पाहिले, त्यानं स्टेटस बच्चूभाऊचं ठेवलं होतं. हो, आणि आंदोलनात सुद्धा आले, लपून लपून आले. माझे चेहरे माहीत आहे ना, माझ्या मतदारसंघातले कोण आले कोण नाही, त्याचं स्वागत आहे. कारण शेवटी शेतकरी आहे भाऊ, ज्याची जळती त्याला कळते. तो जरी बीजेपीचा असन तरी त्याच्या मालाला भाव नाही भेटून राहिले ना. मग आला ना तो आंदोलनात, गाडी घेऊन आला, ट्रॅक्टर घेऊन आला. काही उघड आले, काही लपून आले, काही ना स्टेटस ठेवले, काही सांगितलं चला बे जाऊ, काही न तर गुपचाप. तुम्हाला सांगतो, काही बीजेपीच्या लोकांना आपल्याला जेवाचं बी पाठवलं तिथं. ह्या आंदोलनाचा विजय आहे, समजलं का. आणि बच्चू भाऊ तुम्हाला सांगतो, नेत्यांना नाही, बीजेपी शेतकऱ्यानं. आता त्याची पंचायत समितीची तिकीट कटते का का. आणि बच्चू भाऊ तुम्हाला सांगतो, मी आंदोलनात एवढं सक्रिय होतो, मायावर एवढे त्यानं, आता तुम्हाला सांगतो, काल एका दमानं मला 2 नोटीस पाठवले. एक माया जुने पुराणे पुऱ्या केसेस काढल्या, पुरे एका कागदावर, आणि तिच्याही काढल्या नागपूरच्या, पुरे एका कागदावर लिहिल्या. 50,000 रुपयाचा बॉन्ड लिहून द्या म्हणे. तुम्ही कायदा व सुव्यवस्था बिघडवता. च्या बहीण माय म्हणलं, मी लोकायले संविधान समजून सांगतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजून सांगतो. बरोबर आंदोलनात असलो काच नोटीस येते मला, तोपर्यंत एक नोटीस नाही येत. आता म्या घर बांधलं, म्या परमिशन घेतली आहे, मी लायब्ररीसाठी एक हॉल जास्त काढला तर मला नगर परिषदनं नोटीस पाठवला. अरे च्या माय, मी गेलो काल शिवपाशी, शिवले म्हणलं माय घर पाडा. बहीण माय पाडलं तर मी काय मागं हटतो काजी. म्हणलं मी एक यादी आणून देतो वर्धेतली, तेवढे घर पाडा लागन. मग म्हणे साल. आणि म्हणलं पालकमंत्री पंकज भोयरचं कॉलेज बिना परवानगीचं आहे म्हणलं, मायापाशी ITI दाखवला. अरे 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 साल म्हणे, चुपचापच राहिला, बोललाच नाही. म्हणलं आता घेणं, आता पाड त्याचं कॉलेज. पण त्यानं रुपया बी नाही भरलाय, बिना परवानगीनं कॉलेज बांधलाय 6 मजली मोठं. मग माया म्हणजे ते आता बोलायला लावते साले. माया लिचुंडा घेतल्यावर मले, लिचुंडा समजते का तुम्हाला, चिमटा. आता मला ते साले चिल्लर हलक्यात घेते. मी सोडीन का त्याले. तुम्ही माया वाटी नका जाऊ, ठीक आहे, मी तुमच्या नाही जात. आता तुमचे काय बेरे बंदे धंदे बाहेर काढले तर माझ्यापाशी ITI आहे, म्हणजे असं काही बा कोण सांगितलं म्हणून आहे, ठीक आहे, डायरेक्ट ITI दाखवला. तर म्हणून त्याला सांगणं आहे का तुम्ही बरोबर राहा, मायापेक्षा तुम्ही जास्त खाल्ले आहे. म्हणजे मी खाल्ले नाही, मी नाही तर पुन्हा हे व्हायरल करून. म्या मायाच जागेवर घर बांधला, एक मजला जास्त, पोराच्या लायब्ररीसाठी. हो, नाही ते काय धरलं तेवढंच कट करून चाले, काहीच सांगत नाही. हो बा, नाही तर 1 रुपयाचा डाग नाही आपल्यावर, कोणी काही म्हणू नाही शकत महाराष्ट्रात.